औरंगाबाद मधला हा मकई गेटचा पूल 17व्या शतकाच्या आसपासचं याचं बांधकाम आहे। अजूनही या पुलावरनं वाहतूक सुरूच आहे। मात्र आता पुलाच्या खाली बघा, हा पूल खालनं असा खिळखिळा झालाय। दगडाच्या सहाय्यानं बांधलेला हा पूल इतका जीर्ण झालाय की कधी पडेल याचा नेम नाही। पुलाला आतनं चिरा पडल्यात, मोठं वाहन गेलं की दगड निखळतायत, अनेक ठिकाणी झाडं उगवली आहेत, म्हणजेच पुलाच्या मृतदेहावरनं वाहतूक सुरू आहे। हा पूल कधीच बंद करायला हवा होता, मात्र वाहतुकीची दुसरी सोय नाही, त्यामुळे पुलावरून वाहतूक बिनधास्त सुरू आहे। ऐतिहासिक पानचक्की जवळच्या पुलानंही कधीच काट टाकली आहे, फक्त पडायचाच बाकी आहे। मात्र वरवरची डागडुजी करून हा पूल सुद्धा वाहतुकीसाठी सुरू आहे। आपण पाहत असाल मागील जे पूल आहे ते निजामकालीन म्हणल्यापेक्षा आपण मुघलकालीन म्हणू 600 ते 700 वर्ष झालेली आहे। मलाही माहित नाही किती वर्षाचा आहे। जर या पुलाची आपण देखरेख आज केली नाही तर गोवा आणि महाडचं जसं पूल वाहून गेलेलं त्याच्यामुळे लोकांचे मृत्युमुखी पडलेले आहेत, तसंच अशी अवस्था या पुलात सुद्धा होईल। म्हणून याकडे महानगरपालिकेने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे। हे दोन्ही पूल महापालिकेच्या हद्दीत येतात। या पुलांची चाचपणी झाली आहे आणि दुरुस्तीसाठी तातडीनं निधी सुद्धा देण्यात येणार असल्याचं महापालिका पदाधिकारी सांगतायत। मात्र 30 वर्ष जुन्या पुलांना सुधारणार तरी किती याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही। नवीन पुलांचं नक्कीच आम्ही बजेटमध्ये देखील नियोजन केलेलं आहे। नवीन पुलांचं त्या ठिकाणी जो निधी लागणार आहे त्या निधीचं देखील आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे। मात्र तात्काळ त्या ठिकाणी कुठली स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या ठिकाणी जर काही धोका असेल तर त्यासाठी जर काही त्या रिपेअरिंगसाठी काही निधी जर पाहिजे असेल तर ते केव्हाचे आहेत याबाबत माहितीच प्रशासनाकडे नाही। मराठवाड्यातील मोठ्या नद्यांवरील 11 पूल जीर्ण झाल्याचा अहवाल सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर शासनाकडे पाठवला असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांकडून कळत आहे। मराठवाड्यातील 6 ब्रिटिश पुलांची कालमर्यादा संपली आहे, तसं पत्रही प्रशासनाला प्राप्त झालंय। मात्र तरी सुद्धा प्रशासन ढिम्म आहे। तर दुसरीकडे नव्यानं 72 पुलांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे आणि आता तांत्रिक तपासणी करण्याची गरज असल्याचं पत्र राज्य सरकारला पाठवण्यात आलंय। आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेते आणि अधिकाऱ्यांना काय करायचे आदेश देते यावरच या पुलाचं भवितव्य अवलंबून आहे। तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार साधारणतः 20 वर्ष पुलावरनं वाहतूक झाल्यानंतर त्याची नियमित स्ट्रक्चरल ऑडिट्स करण्याची गरज असते। मात्र दुर्दैवाने ती होत नाहीत आणि भीषण अपघात घडल्यानंतर जाग येते। किमान आता तरी धडा घेत तातडीनं या पुलांबाबत काहीतरी ठोस कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जाते। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।